एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्या। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट काही दिवसांआधीच झाली होती। त्यानंतर आज त्यांच्या पक्षातील नेते पुन्हा एकदा राज ठाकरेंची भेट घ्यायला आलेले आहेत। मोठी बातमी समोर येते। शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग मिळण्याची शक्यता आहे। तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट काही दिवसांआधीच झालेली, त्यानंतर आज त्यांच्या पक्षातील नेते पुन्हा एकदा राज ठाकरेंची भेट घ्यायला आलेले आहेत। शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्यात, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघतोय की शिवतीर्थावर शायना एनसी ज्या आहेत त्या राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर आज मनसेचा मेळावा देखील आहे। रंगशारदाला 10 वाजता हा मेळावा आहे आणि त्याच्या आधी त्या इथे भेटण्यासाठी राज ठाकरेंना भेटण्यासाठी शायना एनसी आल्या आहेत। 2-3 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर स्वतः नंदनवनला राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी काही राजकीय चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं होतं। काही राजकीय गणित बदलत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आज जेव्हा शायना एनसी इथे आल्या त्यावेळी देखील एक चर्चा होणं साहजिक आहे, अपेक्षित आहे। त्याप्रमाणे ती चर्चा आता देखील होताना पाहायला मिळते। नेमकं शायना एनसी इथे का आल्यात ह्याचं अजून उलगडा झालेला नाही आहे, कारण अजूनही त्या आतमध्ये शिवतीर्थावर भेट घेत आहेत राज ठाकरेंची। त्यामुळे ज्यावेळी त्या बाहेर येतील तेव्हा नेमकं कारण कळेल की त्या इथे का आल्या होत्या। मात्र याआधी देखील शायना एनसी यांनी राज ठाकरेंची अशी या पद्धतीची भेट घेतलेली होती। शायना एनसी यांचे वेगवेगळे कार्यक्रम त्या करत असतात, त्याच्यासाठी देखील त्यांना बोलवण्यात आलेलं होतं याआधी। तर त्या संदर्भात आल्यात की खरंच काही राजकीय चर्चा घडली आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या भेटी दरम्यान। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।